गणपती बाप्पा। नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत आरासीचा आज नवीन उपक्रम म्हणजे गणपती बाप्पांचा महोत्सव। शाही सिंहासनावर विराजमान गणपती बाप्पा अवघ्या महाराष्ट्रात अवतरले आहेत आणि तशाच एका गणपती बाप्पाला आज आपण भेटायला प्रेक्षक आलो आहोत। बाराभाई गणेश उत्सव मंडळ, बाराभाई गणपती गणेश मंडळाचं जे मिरवणूक आहे, पहिला क्रमांक मिळवलेलं स्थान, आज त्या गणपतीला आपण भेटणार आहोत। जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन, हे गजानन, हे गजानन। आपल्या सोबत जुळलेले आहे भक्त जे
दुरून दुरून इथे दर्शनासाठी येतात. आपण त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत आणि हे जे मानाच्या गणपतीने त्यांच्या इच्छा अगदी पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूया. मी अकोल्याचीच आहे आणि हा माझ्या परिवारातीलच गणपती आहे. मी इथे लहानपणापासून येते. आज बाप्पाच्या कृपेमुळे मला आज 2 मुलं आहेत आणि ते खूप छान आणि सुखी आहेत. मला बाप्पाचे खूप अनुभव आहेत. त्यांचे काय वर्णन वर्णावे हे तर शब्दात कोणी करूच शकत नाही. पण बाप्पाच्या कृपेमुळे आज मी सुखी आहे आणि माझी मुलं पण सुखी आहेत. बाप्पांचा खूप मोठा साक्षात्कार म्हणजे त्यांना असलेली त्यांची 2 मुलं, हा अविस्मरणीय अनुभव त्यांचा इथे आणि ते न चुकता इथे दर्शनाला येतातच येतात. यांच्या 5व्या पिढीशी जुडलेल्या ह्या ताई आणि आज एक कुटुंबाचा भाग म्हणून त्या या गणपतीमध्ये बाराभाई गणेश उत्सव मंडळामध्ये सहभागी होतात. संस्थापक कैलाश भगवननाथजी बाळनाथजी इंगळे आणि त्यांची 5वी पिढी आपल्या सोबत जुडलेली आहे. माननीय राहुलजी इंगळे. नमस्कार सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. बाराभाई गणपती म्हणजे नवसाला पावणारा गणपती, काय साक्षात्कार तुम्ही सांगू शकणार आपल्या पूर्ण दर्शकांना? हा जो गणपती आहे हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि येथे गणेश भक्त येऊन आपली मनोकामना करत असतात. आता तसेच गणेशजी त्यांची मनोकामना पूर्ण करतात. बरोबर. म्हणजे किती वर्षाची तुम्ही असं ऐकले की अखंड सेवा 5व्या पिढीने, म्हणजे संस्थापक जे आहे ती तुमची ही 5वी पिढी आहे, तरी अखंड सेवा अजून सुरूच आहे. कैलासवासी भगवाननाथजी बाळनाथजी इंगळे हे संस्थापक अध्यक्ष होते. त्यानंतर 5व्या पिढीवर मी राहुल इंगळे. साक्षात्कार बद्दल तुम्ही सांगितलंच आहे आणि जी 5वी पिढी तुमची आहे त्याबद्दल अखंड सेवा तुमची सुरूच आहे. नवसाला पावणारा गणपती तर आहेच आहे. याबद्दल आणखी तुम्ही काय आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? ही जी मूर्ती आहे ही काळ्या मातीपासून बनवलेली असून ही गणेश भक्तांना फक्त 10 दिवसच दर्शनासाठी उपलब्ध असते. वर्षभर ही मूर्ती झाकलेल्या स्वरूपाची राहते. तसंच या गणेशोत्सवाच्या अकोला शहराची जी गणेशोत्सवाची मिरवणूक निघते त्या मिरवणुकीमध्ये या गणेशजींचं प्रथम स्थान आहे आणि या गणेशजीची जी पालखी वाहण्याचा जो मान आहे तो भोई समाजाचा आहे. तसेच उमरी येथील पारंपरिक वाद्य दिंडी हे आहे आणि आमच्या सोबत ते 5व्या पिढीवर जुळलेले आहे. ते कुठल्याच प्रकारचं मानधन न घेता श्रींच्या गळ्यातील हार व श्रीफळ हेच मानधन समजून सेवा देतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. गणेश मंडळाची मिरवणुकीची निघालेली मिरवणूक आणि प्रथम क्रमांक मिळालेला बाराभाई गणेश उत्सव मंडळ आणि नवसाला पावणारा गणपती, आज आपण याचं दर्शन घेतलेलं आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन भिडे सोबत, RRC न्यूज अकोला.